पण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या भावना काय आहेत तेही आम्ही जाणून घेतलं. बघूया. मराठी माणसाचा मुद्दा जर तसा घेतला तर ते आजच्या पिढीला आवश्यक आहे. दोघांनी विचार करायला पाहिजे, पण सर्वात जास्त विचार हे संयमशील विचार हे उद्धव साहेबांचे आहेत. समोरून तसे विचार झाले पाहिजेत तर नक्की यशस्वी होतील. दोघा भावांनी एकत्र यावी सर्व महाराष्ट्र जनतेची मराठी माणसाची इच्छा आहे. मराठी माणसाच्या हितासाठी हे दोघी नक्कीच एकत्र येतील आणि दोघांकडनंही सकारात्मक अशी दृष्टी आलेली आहेत, त्यामुळे नक्कीच शक्य होईल. जर त्यांनी दोघांनी बसून ठरवलं तर शिवसैनिक त्याचा आनंद अत्यानंद म्हणतील. अगदी 100% गुलाल उधळतील. तुम्हाला असं वाटतं का दोघं भावांनी एकत्र यावं, ताकद वाढेल? 100% मराठी माणसाच्या हितासाठी दोघे भाऊ एकत्र झाले तर आनंदच होईल. उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब हे महाराष्ट्र हितासाठी दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे आणि महाराष्ट्रीयन लोकांसाठी काहीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. उद्धव साहेबांनी दोघं भावांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राच्या काळाची गरज आहे. ही संपूर्ण शिवसैनिकांची देखील पहिल्यापासून मला इच्छा आहे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्र वाचवण्याकरता उद्धव साहेब आणि राजसाहेब जर एकत्र आले तर 100% महाराष्ट्र हा एक नंबरला राहील भारतामध्ये, ही आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा एकत्र येणार तर पूर्ण बाळासाहेब ठाकरे तयार होणार आणि मराठी माणसासाठी हा आनंदाचा दिवस आहे. दरम्यान एकमेकांना टाळी देणारे राज आणि उद्धव ठाकरे पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकाच ट्रॅकवर आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीला उद्धव ठाकरे यांनीही विरोध केलाय. हिंदी सक्ती केल्यास उखडून फेकू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. तर मराठी माणसाने जागृत राहणं गरजेचं आहे असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.